नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स. चला तर मग आजच्या स्वादिष्ट मस्तपैकी भागाला सुरुवात करू. मी घेऊन आलेली आहे एक्सपर्ट गेस्टला. चला तर मग आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करू. त्यांचं नाव आहे सुजाता सिंग. मॅडम, आपका हमारे किचन में बहुत बहुत स्वागत. तुमचं आमच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत. कारण माझ्या तोंडातनं सिंग आलं म्हणून मी लागलीच हिंदी वगैरे बोलायला लागली, पण तुम्ही मराठी आहात हे आणि मॅरिड टू सिंग. येस. चला तर मग आज आपल्याला मॅडम काय शिकवणार आहात? आज मी शिकवणार आहे बिहारी चिकन. बिहारी चिकन म्हणजे सिंगकडे गेल्याचा आपल्याला फायदा झाला, राईट? हो. चला तर मग आम्ही लगेच तयारी करून तुमच्या पुढे थोड्या वेळात हजर होतो. सो आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला कढई ठेवावी लागेल. ओके, हे माझं खूप आवडीचं काम आहे. मी प्रत्येकासाठी कढई पॅन ठेवणं माझं काम आहे. ओके, कढई आपण ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण यात सरसो तेल घालूया. ओके. बिहार म्हटलं की तिथल्या सगळ्या भाज्या सरसोच्या तेलात असतात. ओके, साधारण हे आपण अर्धा ते पाऊण कप घातलेलं आहे. ओके, बरं. आता तेल गरम आपल्याला होऊ द्यावं लागणार आहे, कारण तेल गरम झाल्याशिवाय काही तडका छान होत नाही. चला तर तोपर्यंत मला सांगा, तुम्ही चिकन किती घेतलेलं आहे? मी अर्धा किलो किमान चिकन घेतलेलं आहे. ओके, अर्धा किलोला. आणि कांदा पण दिसतोय आहे मला. कांदा, कारण कांदा अर्धा किलो चिकनला आपण 200 ते 250 ग्राम हा कांदा. ओके, युजली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असंच आहे, म्हणजे की जेवढं चिकन आहे त्याच्यापेक्षा अर्धा कांदा घ्यायचा असतो. तर आणि तीच खरी मजा असते आणि त्या कांद्याला खूप मस्तपैकी परतायचं असतं. आज ते आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो आपलं तेल पण आता थोडंसं गरम होऊ द्यावं लागणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण खडा मसाले घालूया. ओके. जिरा, काळी मिरी. ओके, साधारण 15 ते 20 आपण काळे मिरे घेतलेले आहे. ओके. विलायची. ओके, 4 ते 5 हिरव्या विलायच्या. लवंगा. ओके. 7-8 लवंगा किमान. ओके. ओके, चक्री फूल साधारण 1 किंवा 2. ओके, कारण ते खूप स्ट्रॉंग असतं. बरं. दालचिनी. ओके, दालचिनीचे 3 तुकडे घेतलेले आहे. तेजपत्ता. ओके. 3 असा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडा लसूण. ओके, अख्खा लसूण घातलेला आहे. अख्खा लसूण घातलेला आहे आपण. ओके, साधारण ह्या 7 ते 8 कळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत. जरा तडतडू देऊया. ओके. आपण आपला कांदा. ओके, आणि असा लांबच चिरायचा ना, अगदी बरोबर. म्हणजे पातळ पातळ अगदी छानपैकी त्याला चिरून घ्यायचा. ओके, बरं. आता याला, आता हा कांदा आपल्याला मेन शिजू द्यायचा. येस, मेन चांगला मस्तपैकी त्याला खमंग भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा रंग छान चेंज होत नाही. सो सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे बिहारी चिकनमध्ये ती हीच आहे. मंडळी, हा कांदा चांगला मस्त रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा झालेला आहे परतून. आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. टाक. 2 चम्मच. ओके, त्याला छान परतून घेऊया. बरं. वा, मस्तपैकी ॲरोमा आलेला आहे अद्रक लसूण घातल्याबरोबर. आणि सरसोच्या तेलामुळे त्याला पिवळा रंग आलेला आहे कांद्याला पण. आणि कांदा पूर्ण आपला छानपैकी झालेला आहे. ओ, सो याला आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यावं लागणार आहे. मस्तपैकी खमंग आपला अद्रक लसूणची पेस्ट भाजून झालेली आहे.
आता पुढे काय आता करायचं? आपण पावडर इन्ग्रेडियंट टाकूया. ओके. 1 चम्मच धनिया पावडर. हां हां. आणि थोडी जास्ती आवडत असेल तर जास्ती पण घालू शकता. ओके. अर्धा जिरा पावडर, अर्धा चम्मच. ओके. 2 चम्मच लाल तिखट. अर्धा चम्मच हळद. ओके. आणि काळी मिरी पावडर, हा सगळ्यात महत्त्वाचं. ओ, आपण 1 टीस्पून टाकलेला आहे. वाव, ह्याच्यात परतून घेऊया. परतून घ्या. वाव, मस्तपैकी. मी थोडा गॅस कमी केलाय कारण आपले स्पायसेस जळायला नको. वाव, मस्त सुगंध सुटलेला आहे. कांद्याचा गुळचटपणा आणि अद्रक लसूणचं स्ट्रॉंग फ्लेवर आहे आणि सगळे मसाले जे आहे आपले टेस्टी पार्टनर्स, मजा येते. झालेलं आहे आपलं परतून. आता आपल्याला आता आपण चिकन घालूया. ओके, घाल. हे किमान अर्धा किलो चिकन आहे. ओके. आणि याला तुम्ही हळद आणि मीठ लावून, हळद आणि मीठ लावून त्याला ओके अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा. ओके ओके. मॅरिनेशनमध्ये दुसरं काहीच नाही घातलं? बरं. ओके. मग आता याला आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही सफिशियंट मीठ घातलं होतं की अजून थोडंसं घातलं होतं? ओके. बरं. थोडं हाफ कुक झालं की त्याला मीठ घालूया. ओके. तर याला याच्यामध्ये पाणी किंवा असं काही घालायचं आहे? नाही, याला मी स्लो कुकच करायचं. ओके. बरं. चिकनच्या पाण्यातच ते थोडं शिजायला होतं. ओके. आणि मग जेव्हा अर्ध शिजलं की आपण त्यात पाणी घालूया. बरं. ओके. सो मंडळी, आम्ही हे स्लो कुकिंग याचं करून घेतो आहे. अगदी मंद आचेवर याला चिकनला पाणी सुटेपर्यंत शिजवून घेतो आहे आणि मग पुढची प्रोसेस करू. मंद याच्यावरती आपलं छानपैकी हे शिजलेलं आहे. शिजलेलं आहे म्हणजे आपल्याला छान, आपण जे तेलात परतून घेतलेलं आहे, नुसतं जे चिकनचं पाणी याला सुटणार होतं तसं आपलं झालेलं आहे. आता पुढे काय करायचं याला? आता आपण मीठ घालूया. ओके. चवीनुसार. येस. त्याला परतून घेऊया आणि थोडं पाणी घालूया. बस. ओके. आणि याला पहिला 5 मिनिटं शिजून घ्या. ओके. 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. ओके. झाकण ठेवून, हो हो, येस, झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला वाफ काढून घ्या. 2 ते 3 मिनिटं तर आपले झालेच आहे. आपल्याला याच्यावरती तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला सांगितलं होतं म्हणजे तडका करायचा आहे. तडका करायचा आपण. रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद. विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम. आपका, हमारा, सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ. ओके. 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे. येस. तूप छान तोपर्यंत गरम होत आहे आपलं, कारण आपल्याला तडका करायचा आहे. आपलं तूप पण गरम झालं. आता पुढे काय करायचं? त्यात आपण थोडं जिरं घालूया. ओके. आणि खडी लाल मिरची. ओके. 2 ते 3. आणि आता हा तडका याच्यामध्ये द्यायचा का? तडतडत लागले की आपण त्याला. ओके. बरं. गॅस थोडा हलका मोठा केलेला आहे. रेडी? रेडी. येस. गॅस बंद करते आणि तुम्ही ते ओपन करा. येस. वाव. येस. आपलं चिकन रेडी आहे. रेडी आहे. बस. कोथिंबीर घातलं की चालेल. पेपर पावडर, कांदा खूप सारा आणि कांदा भाजण्याची पद्धत आणि मस्टर्ड ऑइल. वाव,
अफलातून आहे। ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला 100% खात्री आहे। आणि आज आपल्याला इतकी छान रेसिपी सुजाता मॅडमनी सांगितली, त्याबद्दल सुजाता मॅडम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि स्वागत म्हणण्यापेक्षा धन्यवाद, स्वागत तर केलंच आहे। आणि मला एक सांगा की आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही बरं का, आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा आमच्या किचन मध्ये बोलवणार, कारण मला कळलंय की तुमच्याकडे खूप सारा मोठा खजिना आहे आणि तो आम्हाला तुम्हाला मला आणि आमच्या दर्शकांना शिकवायचा आहे। बरोबर येणार? हो, प्रॉमिस? नक्की, नक्की. पक्का प्रॉमिस? पक्का promise. येस, चला तर मग अशा छान छान रेसिपीज घेऊन मी येणार आहे तुमच्या पुढे। तर मंडळी, अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी बघायचं आहे शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन आणि स्वीट्स। चला तर मग आता तुमचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे। मी अशा छान छान एक्सपर्ट गेस्टला घेऊन येणार आहे आणि मीही तुमच्या पुढे काही रेसिपी सादर करणार आहे, पण तोपर्यंत नमस्कार। भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद। विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम, आपका हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ।